घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहात की प्रथम जानकी बाजार समितीच्या मीटिंगमध्ये आलेली आहे। त्यावेळेस त्यांचा विषय असा असतो की गावातील जो कच्चा माल आहे तो शहरामध्ये पोहोचायचा आहे, त्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो। त्यावेळेस जानकी पर्याय सुचवते की आपण सयाजी काकांच्या मधून जाणारा जो रस्ता आहे तो जर यूज केला तर 18 ते 20 किलोमीटरचं अंतर कमी होईल, तसंच आपल्या इंधनाची बचत होईल आणि गावकऱ्यांनाही सर्व काही सोपं होईल। त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की हे शक्य नाही आहे, कारण की सयाजी काकांना तर बाजार समितीचं पद हवं असतं आणि त्यांना ते मिळालेलं नाही, त्यामुळे ते आपल्याला विरोध करतील। इकडे हा जानकीने घेतलेला निर्णय ऋषिकेशला आवडलेला नसतो, तर दुसरीकडे शर्वरी वंश राहुलला म्हणतात की नानांचा खून हा तू केलास का? त्यावेळेस राहुल सांगतो की नाही, मी नानांचा खून केलेला नाही आणि मी नानांचा खून का करेल, कारण की नाना तर तुला पैसे देणार होते, तर मी त्यांचा खून कशाला करेल? त्यावेळेस राहुल शर्वरी वंशावर चिडतात। त्यावेळेस शर्वरी वंश म्हणतात की ठीक आहे, मला वाटलं म्हणून मी विचारलं, आता यापुढे मी हे विचारणार नाही आहे आणि राहुलची समजूत काढतात। तर दुसरीकडे अवंतिका आणि ऐश्वर्या नानांचा खून कसा झाला हे पाहत असतात। त्यावेळेस तिथे सौमित्र येतात आणि ते म्हणतात की तुम्ही काय करत आहात? त्यावेळेस अवंतिका म्हणते की आम्ही नानांचा खून कसा झाला हे शोधत आहोत। त्यावेळेस सौमित्र सांगतात की जर खून करायचा असेल तर त्याच्या मागे काहीतरी मोठी असायला हवं असतं आणि मोठी असं पाहायला गेलं तर कोणाकडेही काही नाही, जर असेल तर ते सयाजी काकांकडे आहे। तर दुसरीकडे मीटिंग झाल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश घरी येतात, पण ऋषिकेश जानकीला बोलत नसतात। त्यावेळेस जानकी म्हणते की काय झालं, तुम्ही असं न बोलता का हे करत आहात? त्यावेळेस ऋषिकेश सांगतात की जे काही तू निर्णय घेतला तो अगोदर मला विचारायला हवा होता। त्यावेळेस जानकी म्हणते की हां, मला वाटलं ते मी बोलले आणि यामध्ये माझा काही हेतू नाही आहे। त्यावेळेस घरी आल्यानंतर ऋषिकेश हा विचार करत असतात की शर्वरी वंशाला पैसे कसे द्यायचे। त्यावेळेस ते जानकी पुढे हा विषय मांडतात की मी शर्वरी वंशाला एक भाऊ म्हणून मदत करणार आहे आणि मला पैशाची गरज आहे आणि ते जुळवाजुळव करण्यासाठी मी बाहेर जाणार आहे। आणि त्यावेळेस जानकी सांगते की तुम्ही बरोबर आहात, माझ्याकडे आता पैसे आहेत पण मी ते देऊ शकत नाही। त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की हां, तुझं ते बरोबर आहे, पण मी एक भाऊ म्हणून तिच्यासाठी पैशाची जोड करणार आहे आणि तू हे सर्व काही ऐश्वर्याच्या सांगण्यावरून करत आहे असं सांगतात। त्यावेळेस जानकी म्हणते की नाही, हे सगळं खरं नाही आहे। बाहेर जात असताना ऐश्वर्या ऋषिकेश दादांना विचारतात की मीटिंग कशी झाली। त्यावेळेस ते म्हणतात की तुझ्या कृपेने सर्व काही ठीक आहे। त्यावेळेस जानकी सांगते की ऋषिकेशला वाटत आहे की सर्व काही तू सांगतेस म्हणून मी करत आहे आणि सयाजी काकांना बाजार समितीचं पद हवं आहे, त्यासाठी ते तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत। हे सर्व ऐकल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की दादांना हे वाटणं योग्यच आहे, कारण की माझे बाबा तसे वागलेले आहेत। त्याच्यानंतर इकडं शर्वरी वंश आणि जानकी हे म्हणतात की ठीक आहे। तर इकडे शर्वरी वंश आणि राहुल एकमेकांशी बोलत असतात की आता आपण पैसे कसे मिळवायचे। त्यावेळेस शर्वरी वंश सांगतात की हां, पैशाची जोड दादा करत आहे आणि आपल्याला पैसे लवकरच मिळतील। त्यावेळेस राहुल सांगतात की ठीक आहे, पैसे मिळाल्यानंतर तू मला कॉल कर। इकडे शर्वरी हो म्हणून निघून जाते। तर घरी गेल्यानंतर ऋषिकेश त्यांच्या जवळच्या मित्रांकडे जातात आणि पैशाची काही जोड होते का हे पाहतात, पण त्यांना कोणीही पैसे देत नाहीत आणि त्यामुळे ते अगदी अस्वस्थ असतात। तर इकडे शर्वरी वंश घरी येतात। शर्वरी वंश घरी आल्यानंतर त्या सांगतात की जानकी वहिनी, तू मला पैसे दिलेले नाहीत आणि आज त्यामुळे मला घरोघरी मदतीसाठी हात पसरावा लागत आहे। इकडे सुमित्रा खाली येते आणि खोकला येत असल्यामुळे जानकी पाणी देते, पण ते पाणी सुमित्रा पित नाही। तर शर्वरी वंश दुसरं पाणी देतात, तर ते पाणी घेतात आणि म्हणतात की मी रात्रीचं जेवण करणार नाही आणि मला बोलवायलाही कोणी येऊ नका। त्यावेळेस जानकी म्हणते की आई, तुम्ही असं नका वागू, कारण की तुमचा अबोला हा मला खूप त्रास देत आहे, तुम्ही माझ्याशी भांडा। त्यावेळेस सुमित्रा तिथून निघून जातात आणि शर्वरी वंश सांगतात की हे खोटं वागणं तू माझ्या पुढे करू नको। तू मला म्हटली होती पैसे देईल, पण तू मला पैसे दिले नाहीत आणि असं खोटं बोलून माझ्याशी बोलू नको। त्यावेळेस शर्वरी वंश रूममध्ये जातात आणि राहुलला सांगतात की आपल्याला पैसे मिळालेले नाही आहेत आणि आपण प्लॅन बी वर्कआउट करूया। तर राहुल म्हणतो की ठीक आहे, आपण ते सर्व करून घेऊयात। त्याच्यानंतर ऋषिकेश घरी येतात आणि सांगतात की आज पैशाची व्यवस्था झालेली नाही आहे।
हे ऐकल्यानंतर शर्वरी वंश घरातून येतात आणि म्हणतात की मला खूप बरं नाही वाटत आहे आणि आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की ठीक आहे, मी गाडी काढतो. जानकी, शर्वरी वंश आणि ऐश्वर्या हे सगळेजण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात. तेवढ्यावर त्यांच्यावर हल्ला होतो, गाडीवरती हल्ला होतो आणि शर्वरी वंशाला म्हणतात की तू आमचे पैसे दे, नाहीतर तू इथून चल, म्हणून तिला घेऊन जात असतात. त्यावेळेस ऋषिकेश त्यांच्यावरती हल्ला करतात आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस असं लक्षात येतं की ऋषिकेशला ते त्यांच्यावरती हल्ला करून शर्वरी वंशाला घेऊन जातात. इकडे जानकी आणि ऐश्वर्या ऋषिकेशला उठवतात आणि म्हणतात की आपण त्यांना पकडूयात. तर इकडे राहुल समोरच थांबलेला असतो आणि आलेल्या